टाइप्स ऑफ ट्रेडर्स म्हणजे व्यापाऱ्यांचे प्रकार. त्यामध्ये एक नंबर हे आपल्याला सगळं 12वीला झालेलं आहे, सोल ट्रेडर. दोन नंबर पार्टनरशिप फॉर्म. तीन नंबर कंपनी. सोल ट्रेडरला आपण मराठीत एकल व्यापारी म्हणतो. पार्टनरशिप फॉर्म म्हणजे भागीदारी संस्था आणि कंपनी. सोल ट्रेडर एकल व्यापारी म्हणजे एकटाच व्यापारी स्वतः बिझनेस सुरू करतो, स्वतः भांडवल गोळा करतो. ते भांडवल स्वतःचा पैसा घालत असेल, मित्राकडून उसने घेत असेल, फॅमिलीकडून उसने घेत असेल, बँकेकडून कर्ज काढत असेल, कशा पद्धतीने करत असेल, पण तो स्वतः भांडवल करतो आणि बिझनेस चालू करतो. स्वतः बिझनेस चालवतो. नफा झाला पूर्ण स्वतःलाच मिळतो, तोटा झाला त्याला एकट्याला सहन करावा लागतो. पण याचे फायदे तोटे वगैरे आपण सगळे 12वीला शिकलेला आहात, तेवढ्या डिटेलमध्ये मी आता काही जाणार नाही. त्यानंतर मग इथं एकल व्यापाऱ्याचे जे काय तोटे होते, सगळा तोटा त्याला स्वतःला सहन करावा लागत होता. दिवाळी निघालं तर त्याच्या बिझनेस बरोबर त्याचे प्रायव्हेट असेट्स जबाबदार होते, प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा जात होती. त्यामुळं दुसरा व्यापाराचा प्रकार अस्तित्वात आला, पार्टनरशिप फॉर्म. पार्टनरशिप फॉर्मला मराठीत म्हणतात भागीदारी संस्था. आता भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 पार्टनर्स असतात आणि जास्तीत जास्त 20. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 20. आता भागीदारी संस्थेचा फायदा काय होतो? इथं सगळं एकट्याला सहन करावं लागत होतं, एकटाच व्यापार बघायचं, लॉस एकटाच सहन करायचं, शेवटी अनलिमिटेड लायबिलिटी होतीच त्याची. भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 भागीदार असतात, जास्तीत जास्त 20. त्यामुळं जास्त लोक एकत्र येतात, भांडवल उभा करणं सोपं जातं. त्याच पद्धतीने प्रत्येकाची कार्यक्षमतेचा वापर बिझनेसमध्ये करून बिझनेस प्रगतीस आणता येत होता. आणि म्हणून भागीदारी संस्था अस्तित्वात आली. पण भागीदारी संस्थेचे सुद्धा काही दोष आहेत. त्यामध्ये सगळ्यात मुख्य दोष होता अनलिमिटेड लायबिलिटी. अमर्यादित जबाबदारी, याला म्हणतात अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे जर भागीदारी संस्थेचं विसर्जन झालं तर भागीदारी संस्थेच्या याच्यातून असेट्स अँड लायबिलिटीज मधून भागीदारी संस्थेच्या लायबिलिटीज दिल्यानंतर जर भागीदारी संस्थेचं काही देणं राहिलं तर भागीदारांची वैयक्तिक प्रॉपर्टी ही जबाबदार राहत होती, त्यातून त्यांचं देणं दिलं जातं. म्हणजे शेवटी इंडिव्हिज्युअल मध्ये एकट्याला सहन करावं लागत होतं, पण इथं प्रत्येक भागीदारीला सहन करावं लागतं आणि सर्वांनी मिळून तो हिस्सा दिला जातो. म्हणजे शेवटी त्याची जबाबदारी अमर्यादित आहे. मग ही अमर्यादित जबाबदारी टाळण्यासाठी आणि आणखी काही फायदे, मोठ्या प्रमाणात भांडवल उभा करणे, बिझनेसचा विस्तार करणे, अशा अनेक गोष्टीसाठी भागीदारी संस्थेच्या मर्यादेवर मात करण्यासाठी कंपनी फॉर्म अस्तित्वात आला. आता कंपनीच्या बाबतीत 2 प्रकारचे आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. कंपनीच्या बाबतीत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कमीत कमी 2 सभासद, त्याला आपण शेअर होल्डर म्हणतो, जास्तीत जास्त 50 सभासदांची मर्यादा असते. कमीत कमी 2 सभासद भागधारक किंवा जास्तीत जास्त 50. पब्लिक लिमिटेड सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 7 भागधारक, जास्तीत जास्त
अमर्यादित, नो लिमिट, नो लिमिट इतके उभा केले जातात, इतके सभासद केले जातात अशी मर्यादा आहे. मग आता हे लोक कंपनीचं भांडवल कसं उभा केलं जातं आपण त्याच्याकडे जाणार आहोत. आता सांगितल्याप्रमाणे सोल ट्रेडरच्या बाबतीत सोल ट्रेडर स्वतः भांडवल उभा करतो, स्वतः पैसे घालतो, दुसऱ्याकडून उसने घेऊ शकतो किंवा बँकेकडून कर्ज घेऊ शकतो आणि स्वतः पूर्ण भांडवल उभा करतो. भागीदारी संस्थेच्या बाबतीत कमीत कमी 2 जास्तीत जास्त 20 भागीदार एकत्र येतात. प्रत्येक जण वैयक्तिक भांडवल घालतो, त्यामुळे भांडवलाचा भार कमी पडतो. परंतु कंपनीच्या बाबतीत कंपनी शेअर्स विकून भाग भांडवल उभा करते, त्याला म्हणतो आपण शेअर्स. शेअर्स म्हणजे ए पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी, ए पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी और ए फ्रॅक्शनल पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. मग हे शेअर्स याला आपण भाग म्हणतो. 2 प्रकारचे शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स, 2 नंबर प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स जे कंपनी 2 प्रकारचे शेअर्स विकून भांडवल उभा करते. ते कसं उभा करायचं आपण बघू. पहिल्यांदा टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, टाइप्स ऑफ शेअर्स बघू. 2 प्रकारचे शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. परीक्षेला आपल्याला विचारतात टाइप्स ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्सच्या बाबतीत कंपनीज ऍक्ट 1956 मध्ये इक्विटी शेअरची डेफिनेशन दिलेली नाही. त्यांनी एवढंच म्हणलेलं आहे, अकॉर्डिंग टू द कंपनीज ऍक्ट इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स which are not preference shares. Equity shares are those shares which are not preference shares. Which are not preference shares. मग आता यासाठी इक्विटी शेअर्सची डेफिनेशन आपल्याला व्याख्या करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय बघितलं. प्रेफरन्स म्हणजे अग्रहक्क असणे. प्रेफरन्स म्हणजे अग्रहक्क असणे. आता अग्र म्हणजे अगोदर. मग हक्क कशाच्या बाबतीत आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला जे प्रेफरन्स शेअर्स घेतात त्याला प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हणतात. प्रेफरन्स शेअर होल्डरला इक्विटी शेअर्स होल्डरच्या अगोदर 2 अग्र हक्क दिलेले. 1 नंबर रिसीट ऑफ डिव्हिडंड, 2 नंबर repayment of capital, repayment of capital in case of liquidation of company. प्रेफरन्स शेअर होल्डर्सना किंवा प्रेफरन्स शेअर्सना इक्विटी शेअर्स पेक्षा 2 बाबतीत अग्र हक्क आहेत. एक पेमेंट ऑफ डिव्हिडंड म्हणजेच शेअर होल्डर्सनी रिसीट ऑफ डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळण्याच्या अगोदर पहिल्यांदा प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड दिला जातो. म्हणजेच इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळण्याचा पहिला अग्र हक्क आहे. आणि दुसरा, जर कंपनीचं लिक्विडेशन झालं तर जे कंपनीचं कॅपिटल आहे सर्व बाहेरची देणी झाल्यानंतर इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरला कॅपिटल परत मिळण्यास हक्क आहे. जे पहिल्यांदा प्रेफरन्स शेअर होल्डरला जे अग्र हक्क आहेत, अग्र म्हणजे अगोदर 2 हक्क आहेत. ते कुठले कुठले. 1 नंबर रिसीट ऑफ डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डरला डिव्हिडंड घ्यायच्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळण्याचा हक्क आहे. आणि दुसरा हक्क, जर कंपनीचं लिक्विडेशन झालं तर इक्विटी शेअर होल्डरला कॅपिटल मिळण्याच्या अगोदर
प्रेफरन्स शेअर होल्डरचं कॅपिटल त्यांना परत मिळण्याचा हक्क आहे. हे दोन हक्क आहेत. जे प्रेफरन्स शेअर होल्डर्स हॅव प्रेफरन्स ओव्हर इक्विटी शेअर्स इन रिस्पेक्ट ऑफ टू राइट्स, रिसीट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल इन केस ऑफ लिक्विडेशन ऑफ कंपनी. आणि आता प्रेफरन्स शेअरची व्याख्या समजल्यानंतर आपण इक्विटी शेअर होल्डर कायद्यानेच काय म्हणलंय, अकॉर्डिंग टू द कंपनीज ऍक्ट, इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत ते इक्विटी शेअर्स. म्हणजेच प्रेफरन्स शेअर होल्डरला जे दोन हक्क आहेत ते इक्विटी शेअर होल्डरला नाही. ज्यांना हे दोन हक्क नाहीत, रिसीट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल इन केस ऑफ लिक्विडेशन ऑफ कंपनी, ते इक्विटी शेअर्स. म्हणजे अशा टाइप्स ऑफ शेअर्स मध्ये इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. मग आता हे कॅपिटल कसं उभा केलं जातं, कंपनी कॅपिटल कसं उभा करते. लोकांना ऑफर करून कंपनी त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांना शेअर देऊन त्याचं सर्टिफिकेट देऊन भांडवल गोळा करते. शेअर म्हणजे भाग. शेअर इज अ फ्रॅक्शनल पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. आता उदाहरण, शेअर समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपण बँकेत गेलो, आपण कॅशियरला विड्रॉवल दिली 10,000 रुपये. कितीची विड्रॉवल दिली? 10,000 रुपये. आणि आपण त्याला 100च्या नोटा मागितल्या. कितीची नोट मागितली आपण? 100. तो आपल्याला किती नोटा देईल? 100. 100 रुपयाच्या 100 नोटा तो आपल्याला देईल. 100 रुपयाच्या 100 नोटा तो आपल्याला देईल. म्हणजे याचा अर्थ काय? समजण्यासाठी 10,000चं कॅपिटल असेल तर 100 रुपयाची एक नोट प्रमाणे आपल्याला 100 रुपयाचे शेअर आहे, तर ह्याची विभागणी किती शेअर्स मध्ये? 100 शेअर्स मध्ये. पुन्हा एकदा सांगतो, आपण कॅशियरकडे गेलो आणि 10,000 रुपये विड्रॉल दिले आणि आपण 100च्या नोटा मागितल्या. 100ची नोट म्हणजे आपला एक शेअर 100 रुपयाचं समजू आपण. म्हणजे एक नोट 100 रुपयाची, तसं एक शेअर 100 रुपयाचं. तर कॅशियर आपल्याला किती नोटा देईल? 100. म्हणजेच 10,000ची कॅपिटल विभागणी कसे केलेली आहे? 100 शेअर्स ऑफ ₹100 each. 100 shares of ₹100 each. 100 गुणिले 100 ₹10,000. 10,000 कॅपिटल. अशा रीतीने शेअर्स सर्वसामान्य लोकांना विकत घेण्यासाठी, कमी किमतीमध्ये लोकांना मिळण्यासाठी, जास्तीत जास्त सभासद होण्यासाठी शेअर्स विकून कंपनी भांडवल उभा करते. मग आता आणि जे कॅपिटल आपण गोळा करतो शेअर्स विकून, त्याला म्हणतात शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल. आता आपण बघू टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. मुलं शंभर करतात परीक्षेत. टाइप्स ऑफ शेअर्स विचारल्यानंतर टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल येतात. टाइप्स ऑफ शेअर्स, देर आर 2 टाइप्स ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. आता टाइप्स ऑफ कॅपिटल, शेअर कॅपिटल. त्यामध्ये एक नंबर ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल 2 नंबर. इश्यूड शेअर कॅपिटल 3 नंबर. सब्सक्राइब्ड शेअर कॅपिटल 4 नंबर. कॉल्ड अप शेअर कॅपिटल, कॉल्ड अप
शेअर कॅपिटल पेड अप शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल. टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल: authorized शेअर कॅपिटल, issued शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल अँड पेड अप शेअर कॅपिटल. या प्रकारचे कॅपिटल बघण्या अगोदर कंपनी काय करते, एक जाहिरात इश्यू करते, त्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणतो, माहिती पत्र, की एवढे भांडवल उभा करायचंय. त्यामध्ये संचालकांची ओळख दिलेली असते, कंपनीबद्दल माहिती दिली असते, कंपनीच्या फ्युचरबद्दल माहिती दिली असते, आणि ते वाचून लोक कंपनीकडे अर्ज करतात आणि शेअर घेतात. त्यापासून शेअर कॅपिटल तयार होतं. आता अथॉराइज्ड म्हणजे अधिकृत भाग भांडवल, अथॉरिटी असलेलं, अधिकार असलेलं अथॉराइज्ड शेअर कॅपिटल. अथॉराइज्ड शेअर कॅपिटल किंवा त्याला रजिस्टर्ड शेअर कॅपिटल, किंवा नॉमिनल शेअर कॅपिटल, असं सुद्धा म्हणलं जातं. अथॉराइज्ड शेअर कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल, अधिकार असलेलं, की ज्याला कंपनी रजिस्ट्रारने किती भांडवल बघायचं परवानगी दिलेली आहे. दिस इज द मॅक्झिमम कॅपिटल विच द कंपनी कॅन रीच. दिस इज द मॅक्झिमम कॅपिटल विच द कंपनी कॅन रीच. कंपनी जास्तीत जास्त किती भांडवल उभा करू शकते हे अथॉराइज्ड कॅपिटल मध्ये असतं. जे समजा एखाद्या कंपनीला 1,00,000 रुपये भांडवल उभा करायचं आहे, आपण कमी रकमेचीच घेऊ, 1,00,000 रुपये भांडवल उभा करायचं आहे, आणि शेअर आहे कंपनीचा 10 रुपयाचा. एका शेअरची किंमत आहे 10 रुपये. ते कंपनीला जास्तीत जास्त भांडवल उभा करायचा अधिकार आहे 1,00,000. तर कंपनी कॅन रेज मॅक्झिमम रुपीज 1,00,000. आता हे जे कॅपिटल आहे, अधिकार दिलेलं, हे एका शेअरची किंमत आहे 10 रुपये. त्यामुळे कंपनी किती शेअर्स विकू शकते? 10,000. मग अथॉराइज्ड शेअर कॅपिटल 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच. कंपनीला 10,000 शेअर्स विकून 10 रुपये प्रमाणे कॅपिटल उभा करण्याचा अधिकार दिलाय 1,00,000. त्यापैकी आता पुढचा पार्ट आहे, दिस इज द मॅक्झिमम कॅपिटल विच द कंपनी कॅन रीच. आणि कंपनीच्या कॅपिटल क्लॉज मध्ये, मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये कॅपिटल क्लॉज मध्ये मेन्शन केलं असतं. देन याचा पुढचा पार्ट आहे, यापैकीच फक्त एक प्रेझेंटेशन आहे कॅपिटलचं. इश्यूड शेअर कॅपिटल. इश्यूड म्हणजे लोकांना विकायला काढणे. इश्यूड म्हणजे लोकांना विकायला काढणे. आता इथे जर बघितलं आपण, इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ अथॉराइज्ड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ अथॉराइज्ड कॅपिटल. अथॉराइज्ड कॅपिटलचा प्रकार आहे विच इज ऍक्च्युअली इश्यू टू द पब्लिक. जे आता इथं आपण जर विचार केला तर कंपनीला 10,000 शेअर्स विकण्याचा अधिकार दिलेला. कंपनीला जर गरज असेल तर कंपनी सगळे इश्यू करेल, नाहीतर जसं कंपनीला भांडवलाची गरज भासेल तसं कंपनी इश्यू करेल. परंतु आता आपण इथं समजू की कंपनीने 10,000 इश्यू केले. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. ऑफ रुपीज 10 each. 10,000चा अधिकार आहे. कंपनीने सध्या लोकांना 10,000 इश्यू केले. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. इश्यूड कॅपिटल झालं 1,00,000 रुपये. 1,00,000.
त्यानंतर सबस्क्राईब कॅपिटल. सबस्क्राईब म्हणजे लोकांनी विकत घेणे. आपण जरी विकलो तरी लोक विकत घेणे गरजेचे आहे. सबस्क्राईब कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल. सबस्क्राईब कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच इज ऍक्च्युअली सबस्क्राईब्ड बाय द पब्लिक और टेकन बाय द पब्लिक. आता इथं काही पॉइंट्स रेज होतात, ते मी इथले तेच एक्सप्लेनेशन देतो. समजा कंपनीने इश्यू केलेत 10,000. कंपनीने इश्यू केलेत 10,000, परंतु लोकांची डिमांड आहे कंपनीने इश्यू केलेत 10,000. 10,000 शेअर्स इश्यू केले. लोकांना ऑफर केलेले आहे, परंतु लोकांनी किती मागतील त्याच्यावरती अवलंबून आहे. समजा लोकांची डिमांड आहे 11,000 शेअर्स. लोकांची डिमांड आहे 11,000 शेअर्स. आता लक्ष द्या, इकडे महत्वाचा पॉइंट आहे. कंपनीने विकायला काढले 10,000 शेअर्स इश्यू केले, परंतु लोकांची डिमांड आहे, मागणी आहे 11,000. म्हणजे लोक कंपनीकडे 11,000 शेअर्ससाठी अर्ज करतील, परंतु इश्यू पेक्षा जास्त शेअर्स देता येत नाही. म्हणजे जरी 11,000 शेअरचं डिमांड असलं, डिमांड 11,000 शेअर्स असलं तरी कंपनी जास्तीत जास्त देऊ शकते 10,000. 10,000 पेक्षा कंपनी देता येत नाही. म्हणजे इश्यू पेक्षा डिमांड जरी जास्त असलं तरी कंपनी इश्यू पेक्षा जास्त शेअर देऊ शकत नाही. डिमांड जास्त आहे म्हणून ह्याला ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणलं जातं. ओव्हर सबस्क्रिप्शन. परत एकदा सांगतो, इश्यू केले कंपनीने 10,000, परंतु डिमांड लोकांची मागणी 11,000 शेअरसाठी, परंतु कंपनी इश्यू पेक्षा जास्त देऊ शकत नाही. त्यामुळे कंपनी कॅन इश्यू मॅक्झिमम 10,000 शेअर्स. जास्तीत जास्त 10,000 देऊ शकते. त्यामुळे 1,000चे पैसे परत केले जातात. त्यानंतर समजा लोकांची डिमांड आहे 10,000. कंपनीने इश्यू केले 10,000, लोकांनी डिमांड केले 10,000. इश्यू पेक्षा जास्त नाही, त्यामुळे कंपनी पूर्ण देऊ शकते. समजा कंपनीने इश्यू केले 10,000 आणि लोकांनी मागणी 90,000ची केली. म्हणजे लोकांची मागणी कमी आहे, अजून आपली कंपनी प्रसिद्ध नाही, लोकांची मागणी कमी आहे. त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. इश्यू पेक्षा मागणी कमी आहे, त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. मग आता शब्द प्रश्न निर्माण होईल. कंपनीने इश्यू केले 10,000, परंतु मागणीच डिमांड पेक्षा कमी आहे. डिमांड कमी आहे इश्यू पेक्षा, त्यामुळे कंपनी किती शेअर देऊ शकते? 90,000. बळीने 10,000 देऊ शकत नाही, कुणाला देणार? मागणीच तुमची 9,000 आहे. जे आता पुन्हा एकदा सांगतो, हे त्या वेळेस मी पॉईंट सुद्धा क्लिअर करायला हवं. इश्यू 10,000 इश्यू केलेत, परंतु डिमांड आहे 11,000. द कंपनी कॅन नॉट इश्यू मोर दॅन इश्यू शेअर्स. 10,000 पेक्षा जास्त देऊ शकत नाही, त्यामुळे 10,000 कंपनी इश्यू करू शकेल. 10,000 सबस्क्रायबर राहणार. त्याला म्हणायचं डिमांड जास्त असेल तर ओव्हर सबस्क्रिप्शन. कंपनीने इश्यू केले 10,000, डिमांड आहे 10,000, त्यामुळे जेवढं इश्यू आहे तेवढे डिमांड असल्यामुळे सर्वांना शेअर्स मिळतील. तिसरी आपण केस घेतली आहे, इश्यू केले 10,000, डिमांड आहे 90,000, म्हणजे इश्यू पेक्षा कमी आहे, त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन. त्यामुळं डिमांडच कमी असल्यामुळं ह्या 9,000 देतील 1,000 कंपनीकडे तसे शिल्लक राहतील. जेव्हा कंपनीला डिमांड येईल किंवा कंपनीला वर्किंग कॅपिटलची गरज भासेल त्यावेळेस कंपनी ते राहिलेले 1,000 शेअर्स इश्यू करेल. म्हणजे सबस्क्राईब्ड कॅपिटलच्या वेळेस हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे समजा 9,000 डिमांड आहे, तर आपण 9,000 घेऊन काय कसं दाखवायचं प्रेझेंटेशन, त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करतो. डिमांड 9,000 आहे, त्यामुळं
सबस्क्राईब शेअर कॅपिटल 9,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 9,000 इक्विटी शेअर्स, प्रत्येकी ₹10 शेअर. 9,000 into 10 90,000. त्यानंतर आता पुढचं आहे कॉल्ड अप कॅपिटल. कॉल म्हणजे बोलवणे ऍक्च्युअली, इथं कॉल म्हणजे मागवणे. मग आता हे करताना इथं सुद्धा काही पॉइंट्स आहेत, ते मी इथल्या इथंच क्लिअर करतो. शेअर आहे ₹10. एक शेअरची किंमत आहे ₹10. एका शेअरची किंमत आहे ₹10. परंतु कंपनी ऍक्ट नुसार, टेबल ए नुसार कंपनी एकाच वेळेस शेअर होल्डर कडून ₹10 मागू शकत नाही. मग हे पैसे इन्स्टॉलमेंट मध्ये मागवले जातात. ते पैसे कसे मागवले जातात? इन्स्टॉलमेंट मध्ये. मग इन्स्टॉलमेंट कंपनी 3 करते, 4 करेल, कंपनीच्या कॅपिटल रिक्वायरमेंट वरती अवलंबून आहे. पण जनरली या इन्स्टॉलमेंट मध्ये ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल मनी आणि सेकंड अँड फायनल कॉल. कंपनीने ठरवलंय हे ₹10, एका शेअरची किंमत ₹10, ह्या 4 हप्त्यामध्ये मागवायचं. त्यामध्ये ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल मनी आणि फायनल कॉल मनी. शेवटचं कॉल करून तर फायनल कॉल मध्ये जातो. मग कंपनीने असं मागवा ठरवलं ₹2 ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट ₹3, फर्स्ट कॉल ₹3 आणि फायनल कॉल ₹2, टोटल ₹10. म्हणजे एका शेअरची किंमत आहे ₹10, ह्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. मूळ किमतीला म्हणलं जातं फेस व्हॅल्यू. त्याचे कंपनीने 4 इन्स्टॉलमेंट केलेले, 4 इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे मागवणार आहे. अर्जाबरोबर म्हणजे ऍप्लिकेशन मनी ₹2, अलॉटमेंट मनी ₹3, फर्स्ट कॉल ₹3, फायनल कॉल ₹2, ₹10. मग आता या पद्धतीने मागवणार म्हणल्यानंतर ऍप्लिकेशन मनीचा प्रश्न येत नाही. ज्यावेळेस कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करते मार्केटमध्ये, त्या प्रॉस्पेक्टसच्या आधारे लोक डिमांड करतात आणि अगोदरच पैसे देतात. कंपनी, आता मी तुम्हाला सांगितलं होतं इश्यू कसं केलं जातं. डिमांड आल्यानंतर मग ओव्हर सबस्क्रिप्शन असेल, अंडर सबस्क्रिप्शन असेल, त्या पद्धतीने इश्यू पेक्षा जास्त देता येत नाही. मग पहिल्यांदाच अर्जाबरोबर पैसे येणार आपल्याला. आता समजा इथे कंपनीकडे 9,000 सबस्क्रिप्शन आहे, सबस्क्राईब लोकांनी 9,000 घेतले, म्हणजे 9,000 शेअरचे ₹2 प्रमाणे आपल्याकडे पहिला पैसे येतील. आता इथं अंडर सबस्क्रिप्शन आहे, त्यामुळे कोणाचे पैसे परत करायचा अधिकार येत नाही. त्यामुळे हे पैसे अगोदरच येतात आणि कमी डिमांड असल्यामुळे सर्वांनाच मिळतील 9,000. जे वाटप केलं जातं त्याला म्हणतात अलॉटमेंट. 11,000 डिमांड असेल तर 10,000ला वाटप केलं जातं, 1,000चे पैसे परत केले जातात. 10,000 डिमांड असेल तर सर्वांनाच मिळतील, कुणालाही नाराज केले जाणार नाही. आणि डिमांडच कमी असेल तर सर्वांनाच मिळतील. मग त्यानंतर अलॉटमेंट केलं जातं. त्यानंतर कंपनीला जसं कॅपिटल लागेल त्या पद्धतीने अलॉटमेंट कॉल केला जातो. पुन्हा त्यानंतर पुन्हा वर्किंग कॅपिटलची गरज वाचली, पुन्हा फर्स्ट कॉल केला जातो. पुन्हा नंतर कंपनीला गरज वाचली, फायनल कॉल केला जातो. अशा रीतीने हे सर्व पैसे मागवले जातात. मग आता समजा इथं कंपनीने आतापर्यंत ऍप्लिकेशन मनी ₹2, अलॉटमेंट मनी ₹3, फर्स्ट कॉल ₹3, जे एकूण ₹8 आतापर्यंत मागवलेले. किती मागवलेले आतापर्यंत? ₹8. याला आमचं कॉल्ड अप कॅपिटल. कॉल म्हणजे मागवणे, आतापर्यंत 8 मागवले.
इथं कॉर्डर खाली दाखवताना 9,000 equity shares of ₹10 each, ₹8 called up, ₹8 called up, ₹8 called up. ₹10 हे शून्य असलं तरी कंपनीने आतापर्यंत 3च कॉल केलेले, 3 कॉलची रक्कम ₹8. म्हणजेच 9/72 आतापर्यंत लोकांकडून मागवले 72,000. त्यानंतर आता शेवटचा पार्ट आहे पेड अप कॅपिटल. पेड म्हणजे ऍक्च्युअली पेड बाय द शेअर होल्डर्स अँड रिसिव्ड बाय द कंपनी. लोकांनी किती पेड केले आणि ते कंपनीला किती मिळाले. आता पेड अप शेअर कॅपिटल मीन्स दॅट इज कॉल्ड अप शेअर कॅपिटल मायनस कॉल्स इन अरियर्स. आता कॉल्स इन अरियर्स म्हणजे काय पहिलं ते पाहू आणि त्यानंतर आपण पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे काय. कॉल्स इन अरियर्स म्हणजे कंपनीने शेअर होल्डरला कॉल केलाय, कंपनीने शेअर होल्डरला पैसे मागवले, परंतु शेअर होल्डरनी काही कॉलचे पैसे दिलेले नाही. आता उदाहरणार्थ इथं 9,000 शेअर सबस्क्राईब झाले, 9,000 शेअर कडनं कंपनी मागवणार, परंतु यातले 100 शेअर्स असेल किंवा 10 शेअर होल्डर आहेत की ज्यांनी 100 शेअर्स घेतले, त्यांनी फर्स्ट कॉलचे पैसे अद्याप दिलेले नाही. फर्स्ट कॉलची रक्कम होती ₹3. फर्स्ट कॉलचा आता आपण बघितलेला आहे 2, 3 आणि 2. फर्स्ट कॉलची रक्कम होती ₹3. म्हणजेच 10 शेअर होल्डर्स आहेत ज्यांनी टोटल एकूण 100 शेअर्स घेतले. आपल्याला शेअर होल्डरचा काय संबंध नाही. 10 शेअर होल्डर एकूण आहेत, त्यांनी एकूण 100 शेअर्स घेतले, त्यांनी ₹3 प्रमाणे फर्स्ट कॉल अजून दिलेला नाही. फर्स्ट कॉल नॉट रिसिव्ह. म्हणजेच यांच्याकडून दोन आलेले ऍप्लिकेशन मध्ये 2, अलॉटमेंट 3, ₹5 आले, ₹8 त्यांनी द्यायला पाहिजे, परंतु ₹3 अद्याप दिलेले नाही. म्हणजेच यांच्याकडून येणं आहे ₹300. ह्या ₹300 म्हणायचं कॉल्स इन अरियर्स. कॉल्स इन अरियर्स मीन्स कॉल्स मेड बाय द कंपनी बट नॉट पेड बाय द शेअर होल्डर. कंपनीने मागितले, त्यांना पत्र पाठवलंय, परंतु अजून दिलेले नाही. आता नाही दिलं काय पुढची प्रोसेस आपण नंतर बघू, पण सध्या आपल्याला एवढं महत्वाचं आहे. कॉल्स इन अरियर्स मीन्स कॉल मेड बाय द कंपनी बट नॉट पेड बाय द शेअर होल्डर. That is called up share capital minus called up share capital है 72,000 minus calls in arrears 300. म्हणजेच 71,700 that is paid up capital. एवढं कंपनीकडे गोळा झालेला आहे 71,700. आता पुन्हा एकदा सांगतो, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल किंवा फायनल अकाउंट मध्ये वगैरे आपल्याला हे सगळं प्रेझेंट करावं लागतं. याचा अर्थ काय कळणं महत्वाचं आहे. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल इज द मॅक्झिमम कॅपिटल विच द कंपनी कॅन रीच. कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये याचा उल्लेख असतो आणि कंपनी रजिस्टर कडे याची नोंद केली जाते म्हणून याला रजिस्टर्ड कॅपिटल सुद्धा म्हटलं जातं. मग आता कंपनीला ₹1,00,000 भांडवल उभा करण्याचा अधिकार दिलाय, पण कशा पद्धतीने उभा करायचा आहे. एका शेअरची किंमत आहे ₹10. त्या पद्धतीने 10,000 शेअर्स इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 1,00,000. जास्तीत जास्त कंपनी 1,00,000 उभा करू शकते, त्यापेक्षा कंपनी उभा करू शकत नाही. उभा करायचं पुन्हा पुढची प्रोसिजर आहे, पुन्हा एक्स्ट्रा परमिशन वगैरे, पण सध्या 1,00,000पेक्षा जास्त उभा करू शकत नाही, म्हणून त्याला अधिकृत भाग भांडवल म्हणतात. कंपनीला 10,000चा अधिकार आहे
कंपनीने 10,000 शेअर्सच लोकांना विकायला काढले. तो कंपनीचा अधिकार आहे, तो किती कंपनी विकू शकते. म्हणजेच त्याला म्हणतात इश्यूड शेअर कॅपिटल. इश्यूड शेअर कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल. Issued share capital is that part of authorized capital which is issued to the public. Which is issued to the public. 10,000 equity shares of ₹10 each, 1 लाख. 1 लाख. कंपनीने सुद्धा 10,000 शेअर्स विकून 1 लाख भांडवल उभा करायचं ठरवलेलं आहे. सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड शेअर कॅपिटल. Subscribed share capital is that part of issued share capital which is actually subscribed by the public. Which is actually subscribed by the public. सबस्क्राईब म्हणजे लोकांनी आपल्याला डिमांड करणे. मग लोकांनी जर आपण इश्यू केल्यापेक्षा जास्त डिमांड केलं त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतात. मग आम्ही सांगितलेलं आहे 10,000 इश्यू केले, 11,000 डिमांड केलं त्याला म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन. पण कंपनी इश्यू पेक्षा जास्त देऊ शकत नाही. त्यानंतर जेवढे इश्यू केलेत तेवढेच जर डिमांड असतील तर कुठल्याही सबस्क्रिप्शनचा प्रश्न येत नाही, सर्वांना शेअर्स मिळतील. परंतु इश्यू पेक्षा जर डिमांडच कमी असेल त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन. आता अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे तुमची डिमांडच कमी आहे, त्यामुळे सर्वांना शेअर्स मिळतील आणि राहिलेले शेअर्स कंपनीला त्यावेळेस भांडवलाची गरज भासेल त्यावेळेस कंपनी विकू शकते. मग आता इथं 10,000 जरी इश्यू केले तर डिमांड आहे 9,000 शेअर्स. त्यामुळं इश्यू पेक्षा कमीच आहेत. 9,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, 90,000. Called up capital. Called up capital is that part of subscribed capital. Called up capital is that part of subscribed capital which is actually called by the company from the public. तो मला तुम्हाला सांगितलेलं की जरी 10 रुपयाचे शेअर असतात त्याला म्हणजे जातं फेस व्हॅल्यू. कंपनी 10,000 शेअर्स 10 रुपयाचे शेअर असला एकाच वेळेस 10 रुपये मागू शकत नाही. ते पैसे इन्स्टॉलमेंट मध्ये मागवले जातात. मग त्या इन्स्टॉलमेंटचे प्रकार पाडले जातात. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल आणि शेवटचा जो कॉल असतो त्याला फायनल कॉल म्हणतात. मग इन्स्टॉलमेंट कंपनी 4 मध्ये मागवेल, 5 मध्ये मागवेल. मी आता तुमच्याकडे उदाहरण घेतलं होतं की 10 रुपये कसे 4 हप्त्यात मागवले. ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे अर्जाबरोबर 2 रुपये, वाटप केल्यानंतर 3 रुपये, पहिला कॉल 3 रुपये आणि शेवटचा कॉल 2 रुपये. मग आतापर्यंत कंपनीने ऍप्लिकेशन मध्ये 2 रुपये, अलॉटमेंट 3 रुपये, फर्स्ट कॉल 3 असे म्हणून 8 रुपये मागवलेले. 8 रुपये मागवलेले. अजून 2 रुपये राहिले ते कंपनीला जेव्हा गरज भासेल ते कंपनी 2 रुपये मागू शकते. मग 8 रुपयाप्रमाणे 9,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, ₹8 कॉल्ड अप, जे सध्या 72,000 रुपये झाले. आणि लास्ट पार्ट पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल which is actually paid by the public. Which is actually paid by the public. Paid up capital is equal to that is called up capital minus calls in arrears. मग आता calls in arrears आपण बघितलंय. Calls in arrears means call made by the company but not paid by the shareholder. कंपनीने शेअरहोल्डरला पत्र पाठवले, त्यांना पैसे मागितले की तुम्ही 100 शेअर्स घेतला आणि फर्स्ट कॉलचे 3 रुपये आपल्याकडे राहिलेले ते भरावे, परंतु शेअरहोल्डरने अजून रिस्पॉन्स दिलेला नाही. त्याला म्हणजे कॉल्स इन अरियर्स. कॉल्स इन अरियर्स. मग 100 शेअरचे 3 रुपयाप्रमाणे 300 रुपये येणार. 300 रुपये येणार. कंपनीने मागवले आतापर्यंत 72,000, त्यातून 300 वसूल झालेले नाही. 300 वसूल झालेले नाही. त्यामुळं वसूल झाले 71,700. 71,700. या पद्धतीनं शेअर कॅपिटलचं प्रेझेंटेशन आपल्याला करावं लागतं. ह्याच्यावरून अर्थ लक्षात येतो की कंपनीला जास्तीत जास्त भांडवल उभा करण्याचा अधिकार 1 लाख. कंपनीने सर्वच उभा करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे, परंतु लोकांचा डिमांड कमी आहे. त्यामुळं लोकांनी फक्त 90,000 भांडवल उभा करण्यास रिस्पॉन्स दिलेला आहे. डिमांड सबस्क्राइब कॅपिटल. त्यापैकी कंपनीने सध्या कंपनीला गरज असण्यापुरतं 72,000 रुपये कॅपिटल उभा केलेला आहे, परंतु त्यापैकी 300 रुपये आलेले नाही. म्हणजे एकूण सध्या वसूल आपण जे वापरतो ते भांडवल 71,700. आणि हे प्रेझेंटेशन इनर कॉलमला दाखवून
प्रत्यक्ष जे वापरतो कॅपिटल दॅट इज पेड अप कॅपिटल हे आउटर कॉलमला दाखवलं जातं. आउटर कॉलम दाखवलं जातं. अशा रीतीने इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे आपण काय काय बघितलं, कंपनी भांडवल कशा पद्धतीने उभा करते हे सगळं तुम्हाला 12वीला वगैरे झालेलं, त्यामुळे त्या डीप मध्ये मी तेवढं गेलेलं नाही. टाइप्स ऑफ शेअर्स, शेअर म्हणजे काय, इज अ फ्रॅक्शनल पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. टाइप्स ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स म्हणजे अग्र हक्काचे भाग. प्रेफरन्स शेअर्सला इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर 2 हक्क आहेत. एक रिसिट ऑफ डिव्हिडंड, पहिला हक्क डिव्हिडंड मिळण्याचा आहे. डिव्हिडंड इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी. आणि दुसरा हक्क, जर कंपनीचं लिक्विडेशन झालं तर इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर कॅपिटल मिळण्याचा हक्क आहे की जो प्रेफरन्स शेअर होल्डरला, इक्विटी शेअर होल्डरला नाही. आणि त्यानंतर टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल, ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल. आणि याचं हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर जे पेड अप शेअर कॅपिटल आहे ऍक्च्युअली वसूल भाग भांडवल जे कंपनी वापरते हे आउटर कॉलम मिळतं. हे फक्त दाखवायला लोकांना माहित पाहिजे. कंपनीला 1 लाख रुपये भांडवल उभा करण्याचा अधिकार आहे. कंपनीने 1 लाख उभा करण्याचा मानस केलेला आहे, परंतु लोकांचा रिस्पॉन्स कमी आहे. लोकांनी फक्त 90,000चं भांडवल विकत घेतलेलं आहे. त्यापैकी कंपनीने मागवलेले 72,000 आणि प्रत्यक्ष वसूल झाले 71,700. हे प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आता पुढं शेअर्स कसे इश्यू करायचे हे आपण पुढच्या पिरियडला बघू. थँक्यू.